नमस्कार मंडळी, सगळेजण कसे आहात? ठीक असाल आणि ठीक राहावा. ठीक असाल अशीच अपेक्षा करते. तर माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आता मी ना ब्लाऊज शिवणार आहे. ब्लाऊज कट करून घेतला आहे आणि ब्लाऊजचं जे अस्तर आणि पीस आहे ना ते मी जोडून घेत आहे. तर 4 टक्सचं ब्लाऊज आहे. तर मी अस्तर आणि पीस अस्तरचा ब्लाऊज कसा तयार करते ते तुम्ही बघा. तर हे असं मी जोडून घेते आणि तो जास्तीचा कपडा आहे तो कट करून टाकते. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ 5 नंबरची शिलाई घ्यायची आणि 5 नंबरची टीप असते ना ती घ्यायची आणि असं जोडून घ्यायचं. असं जोडून घेतलं ना आपण शिलाई करताना आपल्याला दमवत नाही, म्हणजे कुठं फुगा येणं हे असं काही होत नाही. आपण असं नाही जोडून घेतलं आणि तसंच शिवत राहिलं तर कुठं तर फुगा ये काय हो असं होते. मग आपण असं अस्तर आणि पीस जोडून घेतला ना एकसारखं सगळा व्यवस्थित अस्तर आणि पीस बसतो आणि व्यवस्थित आपल्याला शिवताही येतं आणि छानही दिसतं. तर आता ही बघा असं जोडून घेतलं आहे आणि पीस असतो ना त्याचा जास्त कपडा असतो तो मी कट करून टाकत आहे. खरं तर कामातून असं रोज शिवायला वेळ मिळत नाही, तरीसुद्धा आता मी शिवायला आज बसलेली आहे. तर एक भाग तयार करून घेतला आणि आता हा दुसरा. तर अशाच पद्धतीनं पाठीमागचा आणि हा फ्रंट साईड आहे हा पण तयार करून आता तयार झाला. आता पाठीमागचा बॅक पॅटर्न आहे ना तो तयार करून घ्यायचा आणि ह्याला आता टक्स मारून आता माझ्या जो हातात आहे ना पुढचा भाग त्याला टक्स घ्यायचे आणि क्रॉसपट्टी जोडून हुकलूक पट्टी जोडून घ्यायची. हा भाग तयार होतो. तर याची बाही जरा लॉंग म्हणजे लांबच आहे, लांब बाहीचा शिवायचा आहे. तर हा काही माझा नाही दुसऱ्यांचाच आहे. तर अशा पद्धतीने मी करून घेतले आहेत खुणा बघा आणि शिवून घ्यायचा आता. तर हा पाठीमागचा भाग आहे. तर काल तो भाग म्हणजे काल दुपारी तो शिवलेला आज हा शिवून घ्यायला लागली आहे. तर इथं मी बाही कटिंग करायला लागली आहे. बाही कटिंग केली नव्हती तर बाहीचा कपडा तसंच ठेवलेला. तर आता ते भाग सगळे झाले तयार करून मग आता बाही कट करून घ्यायला लागलेली आहे. तर आता इथं बाही कट करून घेत आहे बघा. तर कशी बाही कट करून घ्यायची, तर आपल्या छातीचा भाग किती आहे 10, आपली छाती 10 आहे तर 10च इथे घ्यायचं बघा. अशा पद्धतीने तयार करून घेत आहे. तर आता शिवून तयार झालेला आहे आणि आता मी हुक म्हणजे बटन लावून घ्यायला लागली आहे. काज पण झाली आहे आणि हा मला आता तुरंत द्यायचा आहे. आता सगळं स्वयंपाक वगैरे झाला आणि मग हा पूर्ण तयार करायला लागली आहे. अजून जेवण झालं नाही. तर आता हा पूर्ण तयार करणार आहे मग जेवण करणार आहे आम्ही सगळेजण. तर इथे बघा बटन लावून घ्यायला लागली आहे आणि पीस जाड असल्यामुळे ना बटन लावायला खूप त्रास होत होता. तर अशा पद्धतीने तयार झाला आहे बघा. तर आता पूर्ण ब्लाऊज शिवून झालेला आहे. बटन पण लावले आहेत, काज पण केलेलं आहे आणि आता मला ही सध्या द्यायचं आहे. तर मी आता फोन करून देणार आहे. तर बघा कसा वाटतोय हा ब्लाऊज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला धन्यवाद.